आज मी मस्त इकडे गोल गरगरीत गुलाबजाम बनवले आणि सोबतच फ्लफी चॉकलेटी असे डोनट्स बनवले. ही सगळी तयारी कशाची मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी उर्वीचे मामा मामीसुद्धा आज आलेले होते, म्हणजे माझे भाऊ आणि वहिनी. त्यामुळे उर्वीचं मस्त इकडे त्यांच्यासोबत फन गेम्स खेळणं चालू होतं. तर झालं असं की 11 मार्चला उर्वीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन होतं. माझ्या तब्येतीमुळे आणि सचिनच्या नाईट शिफ्टमुळे सचिनला आणि मला काही उर्वीचं ॲन्युअल फंक्शन अटेंड करायला जमणार नव्हतं. आणि नेक्स्ट डे म्हणजेच 12 मार्चला उर्वीचा बर्थडे असतो, तर त्याचीच ही तयारी सगळी सुरू होती. आणि म्हणूनच उर्वीच्या बड्डेच्या एक दिवस आधी आम्ही ही सगळी तयारी करायला सुरू केली. मस्त गुलाबजाम तळले, त्याच्यानंतर चॉकलेटी फ्लफी असे डोनट्स बनवले. मुलांना डोनट्स खूप आवडतात, त्याच्यामुळे मी दरवर्षी उर्वीच्या बड्डेला मी डोनट्स हे आवर्जून बनवते. तर संध्याकाळी 4 वाजता उर्वीची मी तयारी करायला घेतली आणि इकडे तिने मस्त कॉस्ट्यूम घातला होता. तिचा जो डान्स परफॉर्मन्स होता त्याच्यासाठी ती छान अशी रेडी झाली. थोडंसं मनात दुःख पण वाटत होतं की उर्वीचं हे पहिलं ॲन्युअल फंक्शन आहे, ज्याला मी आणि सचिन अवेलेबल असूनसुद्धा जाऊ शकत नाही आहे काही कारणांमुळे. त्याच्यामुळे थोडंसं वाईट पण वाटत होतं. पण चांगली गोष्ट ही पण होती की उर्वीने पण खूप छान समजून घेतलं ही गोष्ट. मग उर्वीला तिच्या मामीने ड्रॉप केलं स्कूल बसमध्ये आणि त्याच्यानंतर तासाभराने ते दोघंही ॲन्युअल फंक्शन अटेंड करायला गेले. फंक्शन अटेंड करून झाल्यानंतर रात्री 9:30 पावणे 10 वाजले त्यांना घरी यायला. घरी आल्या आल्या उर्वीने ॲन्युअल फंक्शनच्या सगळ्या गप्पा मला सांगितल्या. तिने खूप एन्जॉय केलं फंक्शन आणि आता तिची एक्साइटमेंट अजूनच वाढत होती, कारण नेक्स्ट डे म्हणजे 12 वाजेनंतर तिचा बर्थडे सुरू होणार होता. त्यासाठी तिला ऑलरेडी गिफ्ट्स रिसीव होत होते. म्हणजे माझ्या बहिणींनी ऑलरेडी तिला एक गिफ्ट पाठवलं होतं, जे की मी ओपन नव्हतं केलं. उर्वी घरी यायची मी वाट बघत होती की ती घरी आल्यावरती गिफ्ट ओपन करीन. संध्याकाळी उर्वी, शीतल आणि आशू कोणीच घरी नव्हतं, तेव्हा निवांत वेळेत मी इकडे उर्वीच्या बड्डेचा केकही बनवून घेतला. रबडी गुलाबजाम फ्लेवरचा मी केक बनवणार होती, त्यासाठीच मी दुपारी गुलाबजाम तळले होते, जे की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलंच असेल. त्यानंतर शीतलने मस्त मला असं पॅम्परिंग करून दिलं, माझ्या पायाला नेलपेंट लावून दिली आणि आशूने इकडे मस्त पायांचं मसाज करून दिलं. त्यामुळे दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला आणि खूपच रिलॅक्स्ड वाटत होतं. आता उर्वीचं ॲन्युअल फंक्शन तर झालं, पण नेक्स्ट डे तिचा बड्डे होता, तर त्याची सगळी तयारी डोक्यात सुरू होती. केक कसा बनवला, उर्वीच्या बड्डेचे रिटर्न गिफ्ट्स काय काय होते आणि कसं झालं उर्वीचा बड्डे, हे सगळं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करीन. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.